आंदोलक राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। राजश्री यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असं त्या म्हणतात। भुमरेंनी उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतरही राजश्री यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळतंय आणि यानंतर राजश्री यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचं सुद्धा आश्वासन भुमरे यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। एकतर मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीमध्ये चालला जाईल, नाहीतर मी स्मशानभूमीमध्ये चालल्या जाईल। राज्यपालांना एवढीच विनंती आहे की त्यांच्या हातामध्ये सुद्धा ही गोष्ट आहे, ज्या पद्धतीने कलम 371 नुसार विशेष अधिकार हे महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत। त्यांना जर वाटत असेल की मराठवाड्याला मराठा समाजाला आरक्षण द्यावं, तर नक्कीच राज्यपाल ही एका दिवसामध्ये करण्यासारखी त्यांच्यातली गोष्ट आहे। जर त्या तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। सध्याची काय परिस्थिती आहे, त्यांची आजची प्रकृती नेमकी काय म्हणते? आजची जर प्रकृतीचा विचार केला, काल रात्रीपासूनच जर आपण पाहिलं तर त्यांची प्रकृती थोडी बिघडत चाललेली आहे, कारण त्यांना ताप आला होता, त्याचबरोबर त्यांना वीकनेस जाणवत होता, त्यामुळं डॉक्टरांनी सलाईन औषधोपचार त्यांचं केलेलं आहे। आज आपण पाहतोय की हा 10वा दिवस आहे, ही तरुणी या ठिकाणी बसलेली आहे आणि एक त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळेल किंवा मी स्मशानात जाईल, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांनी केलेली आहे। सरकारला इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। आता आपल्यासोबत ते आज 10वा दिवस आहे, नेमकं आज घडीला त्यांचं पुढची भूमिका काय असणार आपण पाहूयात। काय सांगाल तुम्ही, तुमची पुढची भूमिका काय आहे? 17 सप्टेंबर पर्यंत एकतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात। जर का त्यांच्याकडून मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय जर का त्यांना देणं होत नसेल, तर आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र त्यांनी करून द्यावा। पाहिलं की अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे ती अजूनही ठाम आहे। हो, नक्कीच सचिन, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।